घरात कोणाला विश्वासच बसला नाही। ही रेसिपी फक्त बेसन पीठ वापरून केलेली आहे। एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेतलंय, यामध्ये 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालायचे, 2 चमचे खाण्याचे तेल घालायचं, 1 लिंबाचा रस घालायचा, 1 कप पाणी घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं। मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे। आपल्याला मिश्रण अगदी पातळ नाही करायचं आणि अगदी घट्ट नाही करायचं। तयार झालेलं बॅटर आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे। गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी गरम होते तोपर्यंत तयार झालेल्या बॅटरमध्ये 1 इनोची पुडी फोडून घेतली ती घालून घ्यायची। थोडंसं पाणी घालायचं, बॅटर एकसारखं फेटून घ्यायचं। अगदी फ्लफी हे मिश्रण फेटलं जावं इथपर्यंत फेटायचं। आता तेल लावलेलं आप्पे पात्रामध्ये हे तयार झालेलं बॅटर भरून घ्यायचं। गॅसवरचं पाणी उकळायला आहे त्यावरती आप्पे पात्र ठेवायचं, भरून झाकण ठेवायचं, गॅस लहान करायचा, 15 मिनिटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे। फोडणी बनवण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं, यामध्ये 1 चमचा साखर घालायची। फोडणी पात्रामध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं, यामध्ये मोहरी, मिरची घालून घ्यायची। तयार झालेली फोडणी साखरेच्या पाण्यावरती घालून घ्यायची। ढोकळे शिजले का ते टूथपेनने पाहून घ्यायचं, जे चिटकत नसेल तर समजायचं ढोकळे चांगले शिजलेले आहेत। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेले पाहू शकता। तयार झालेलं फोडणीचं पाणी ढोकळ्यांवरती घालून घ्यायचं। गरमागरम ढोकळे खाण्यासाठी सर्व